आज शिर्डीवरून पुण्याला जायचं म्हणून मस्त सगळेजण रेडी झालो आणि त्यानंतर नाश्ता केला. भैया आणि आईला बस स्टॉपवर सोडलं आणि आम्ही चाललो आमच्या सबस्क्रायबरच्या घरी. खरं तर कालसुद्धा आम्ही यांना भेटलो होतो. सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. त्यांनी पण खूप छान पाहुणचार केला आणि त्यांना बाय बाय बोलून आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी. पिकूला 1 दिवसानंतर भेटत होतो म्हणून बघा तो किती मस्ती करत होता आणि म्हणून त्यांनी त्याचे थोडेसे लाड केले. हे बघून मनूचं असं चाललं होतं की आता हे काय नवीन. त्यानंतर आम्ही गेलो माऊ आणि पिलूला भेटायला आणि घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर काही शूट केलं नाही म्हणून अगोदरचीच अंडा करीची रेसिपी शेअर करते. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, तीळ, टोमॅटो सगळं छान असं भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून पेस्ट बनवली आणि तेलामध्ये जिरे आणि ही पेस्ट जी आहे तर ती व्यवस्थित अशी परतून घेतली. त्यामध्ये हळद, तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला, काळा मसाला घालून ना व्यवस्थित परतून घेतलं. कोथिंबीर टाकून गरजेनुसार पाणी घातलं आणि छान उकळी येऊ दिली. दुसऱ्या बाजूला तेलामध्ये मसाले घालून उकडलेले अंडे छान फ्राय करून घेतले आणि त्यानंतर ना भाजीमध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकून अंडेसुद्धा टाकले आणि झाली आपली मस्त अशी अंडा करी तयार.